अरे जाई ना चर नाही खाई नाही हिरवा बसले आणि कसं नाटक करायला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज बघा सकाळी मी इकडं चालायलो बैल, कारण आज आपल्याला लावायचे कोळपे सोयाबीन मध्ये. कारण 2 दिवस झाले खूप पाऊस चालू आहे. तर आज उघडला कसं तरी बघा, आत्ताच वळानी झाली रानामध्ये. वळानी पण नाही तेवढी, तरी आपल्याला धरावं लागतं कारण तणकट खूप वाढलेलं आहे इकडं. त्या दिवशी आपण हे पूर्ण बारं काय नाही खाला. हे बघा बैल किती छान, काय त्या पोरीमध्ये आहे का नाही. तुमच्या बैलामध्ये बघा बरं किती सौंदर्य आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा. तर मी म्हणू लागलो की आपण त्या दिवशी हे पूर्ण रान हाणलं होतं बघा इथपर्यंत, आणि ते थोडंफार झालं अर्ध. तर आता ते घ्यायचं अर्ध. ते अर्ध झालं तर बघा, आणि आता अर्ध राहिलं. ते अर्ध घेतल्याच्या नंतर मग इच्यात घ्यायचं काय की आपल्याला बघा इच्यात पण खूप तणकट झालेलं आहे. आणि बैल दाजीनं सकाळी सोडले होते म्हणून बम जगलेत बघा. हे बम जगले बघा बम. कसा आहे आपला देखणं रूपाचा बैल माझ्या पप्पाचा. हे बनले छान दिसतंय. तर बैलासोबतचे ब्लॉग तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा बरं. ए झाकण दिल्या मारतीन ते मग. याला लय राग येते बाताचा याला. पोळ्याला मस्त सजवायचे बैल. आता पोळा येणार आहे. हे बघा कसं करायला पोळ्याला. बघा पोळ्याचा ब्लॉग नक्की बघा. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढं खूप ॲडव्हेंचर ब्लॉग येणार येतं. कारण आता इथून पुढं फवारणी हे ते सोयाबीनवरती पुन्हा लय काही म्हणजे जे रोजचं डेली ब्लॉगिंग चालू आहे आपली. आता 2-3 दिवस झाले गॅप पडला, कारण पावसामुळं काय घराच्या बाहेर निघता आलं नाही त्याच्यामुळं. तर आता इथून पुढं मी डेली ब्लॉग टाकायची प्रयत्न करेल. आणि ब्लॉग पण तुम्हाला आवडायला वाटते, मस्त यूज चालेल, पण लाईक काय येईन तर त्याच्यामुळं थोडं डिमोटिवेट फील झालं. तर काय विषय नाही, आपण टाकत राहू. एक दिवस नक्की सक्सेस भेटल, हे का नाही हरणं. हे बघा कसे माझ्या जवळ दोघं दाखवतात, ते बघू शकता तुम्ही. हे इकडून हे बघा काय करायले, हे मला चाटायले. आणि हे बघा हे असते मित्रांनो जनावरांचं प्रेम, बघू शकता तुम्ही. हां नात करते काय शेतकरी म्हणतात उगन माय. ए इकडे धान. हे बघा मित्रांनो, चरायचं सोडून बघा मला लाड घालणं चालू आहे आता याचा, बघू शकता तुम्ही. हे बघा नाही चरायचं, एवढा हिरवा चारा आहे तर मला निघून बघा काय करायचं. मला मारायला पुन्हा याला काजवलं नाही की. हे बघू शकता ते. अरे जाई ना चर नाही खाई नाही हिरवा. दिवसभर काम करायचं बरं, दिवसभर ते कोळपे मग डबल सोडणार नाही बरं मी. अरे खाय रे बाबा, चारासाठी आणलं का कशाला आणलं. जाय बरं तिकडं, जाय तिकडं, तुझा जाय तिकडं. पहा कसं करायला. आणि ते बघा मस्त खायला बरं तिकडं, पण हेच जरा नाटकं करायला बघू शकता तुम्ही. तू जाय बरं तिकडं. हाचा मस्त हिरवा चारा आहे बघा हे किती. आणि ते असं नाटकं जा म्हणतो ना मी जा ना बे तिकडं. करायचं गुन्हा तो. जा तिकडे, जा तिकडे जाय. याला लईच लवकर सोडलं होतं का नु बघा, जगून कसं बसलंय आणि कसं नाटक करायलं. ते बघा तिकडे चरायला. हरण्या हे हरण्या इकडे चाल. कसं ऐकायला बघा, पण येईन झालं. याला बघा कशी मजा वाटायली, मी वरी बसलो याच्यात. आता झोपी चाललंय. चाल तिकडे डवरे आणायचे तर झोपा लागले ते. उठ उठ. हे बघा मित्रांनो, आमचं एक बार कंप्लीट झालं. म्हणून आता या बाऱ्यात लावायचं बघा इकडल्या. काय करायले काठी तोडायले काय बाबळीचे. हे बघा हे काठी वरच घ्यायची.
तर नमस्कार गाईज, आता वाजले तर दुपारचे 3:16 झालेत आणि आम्ही आता जेवण केलं बघा. आता सोडलं तर गेस करा आम्ही सकाळपासून किती एकर रान हाणलं असेल. 3 दोफटे आहेत म्हणजे 6 तास. एकदा गेलं की 6 तास जातात आणि आमच्या बैलाची स्पीड आहे 10ची. तर कमेंट करून सांगा की आम्ही सकाळपासून किती रान घेतला असेल. सांगा पटकन, मी वेटिंगला थांबतो. सांगा पटकन, व्हिडिओ पास करून सांगा, बघू द्या तुमचं मत काय. तर आम्ही सकाळपासून घेतले बघा 1 2 3 4 4.5 एकर रान घेतले बघा आम्ही सकाळपासून. म्हणजे सकाळी आम्ही लागलो होतो 8 वाजता. 8 वाजता लागलो, डबल 10 वाजता सोडलं, डबल 1 घंटा जेवण्यात गेला, डबल 12 वाजता धरलं आणि आता डबल सोडलं बघा. तर 4 4.5 एकर हाणलं आहे आम्ही. आणि आता आलो मी बघा बोरवरती. हे बघा आपलं बोर 6ला लाईन जाते. आता दिवस माळवेस तर सोडायचं नाही, त्याच्यामुळं एकदा म्हणलं पाणी भरून घ्यावं. दाजी पाणी भरायला घरी, मी आलो मोटर चालू कराय. ओय दाखव ना, राईट. चला भेटू आता नंतर. हे बघायचं आता आम्ही मस्त जेवण खाऊन बैल डबल झुपायलो होत. एवढं घ्यायचं आम्हाला 6 6:30 वाजेपर्यंत. नंतर बैल द्यायचे सोडून. बैल पण खूप जगलेला आहे पण तो थोडा उपाशी चारात खायला. सकाळी पण कसं करू लागला तर मी पाहिलं ना. ते मस्त जगून बसलं आणि ते तिकडं फिरायलंय, कारण त्याला फिरायला आवडते. आळशी बैल आहे, आळशी. ह्यो बैल बरं, ह्यो बैल आळशी आहे म्हणलं. बघा मित्रांनो, फायनली आता पूर्ण काम कंप्लीट झालं. म्हणजे आज 5 एकर हाणलं, कारण हे 1 एकर भर होतं ते खूप अवघड गेलं. बघू शकता, तुम्हाला तणकट दाखवतो मी कसं होतं. तर अख्खा डवऱ्यावर उभं राहिलं तरी तणकट निघून गेलं. हे बघा असं पूर्ण असं म्हणजे जसं काय असा सिमेंटचा वट्टा असते तसाच बघा. मग लागलंच नाही कुठं तर दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि कोणचं तणकट आहे की असं परेशान केलं यानं. बैल आलं पण आणि आम्हाला पण. विचारच ना काय पा, इथं तर खूपच आहे. बघू शकता तुम्ही, निघलं नाही पण. त्याच्यामुळे खूप परेशान झालो. तर तिकडले 2-3 बुड्डणं राहिले तर तेवढे सकाळी घ्यायचे. त्याच्यानंतर मग हे घ्यायचं आपलं. मग आणि ते वल्लं होतं थोडंफार तर ते निघलं, म्हणजे चलले नाही, बैल फसू लागले. आणि तुम्ही मसाला तर धुरा काढलेला आहे, पण धुरा इथे आहे बघा. ह्यो धुरा आहे आणि तणकड बघा कुठे कसं काय की पण आहे. पण लयच म्हणजे खूपच असं परेशान केलं का नाही तुम्हाला माझ्या आवाजावरून पण वाटत असेल. बाकी पराठी मस्त आहे बघा आपली. तासं कशी आहेत पराठीचे, कमेंट करून नक्की सांगा एकदा. इकडे तरी थोडे वाकडे आहेत पण तिकडं खूप सरळ आलते. आणि ते पण मी फर्स्ट टाईम मारलं रे गाठ. चला काय विषय नाही. आता मला वाटते आता ब्लॉगच एंड करावं, कारण आता काय नाहीच. कारण आता डायरेक्ट मी झोपणार. इतका कंटाळा आला मला. सकाळी 4:30 वाजल्यापासून मी स्ट्रगल करायलो. चला भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. काय करायलो, पाणी तपवायले का? नाही हे घेऊ द्यायचं एवढं उद्या.